काय गुणे आम्हा विठोबाचे काय गुणे आम्हा विठोबाचे काय गुणे काय उने आम्हा विठोबाचे पायी नाही ऐसे काही येथे एक ते हे भोवताली ठाई वाटू मन बराडी करून दारोदारी कोण बळी माझ्या विठोबा वेगळा आणि का आगळा तुझा सांगा ते हे भोवताली ठाई वाटू मन बराडी करून दारोदारी तुका म्हणे मोक्ष विठोबाची गावी तुका म्हणे मोक्ष विठोबाची गावी फुकाची लुटावी भांडारे ती ते हे भोवताली ठाई वाटू मन बराडी करून दारोदारी माझी वाणी तुझे विठोबाचे पायी नाही ऐसे काही येथे एक ते हे भोवताले ठाई वाटो मन बराडी करून दारोदारी समर्थ सद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग महाराज या अभंगामध्ये परमार्थाच्या वाटेवर जीवनाचा प्रवास करून भक्तीच्या साधनेचा अंगीकार करून नामचिंतनाचा हत्यार हातामध्ये घेऊन कलियुगाच्या अशा विचित्र आणि विपरीत काळामध्येही महाराजांनी तळहातावर जीवन घेऊन जी परमार्थाची वाटचाल केली म्हणण्यापेक्षा जे महाराज धावले आणि त्या धावण्यातून परमार्थाचा जे मुख्य उद्देश आहे जे ध्येय आहे जी प्राप्ती करून घ्यायचं आहे अशा एका अवस्थेवर एका दशेवर एका स्थितीवर एका लेवलवर एका पोझिशनवर एका कंडिशनवर महाराज गेल्याच्या नंतर जगाला संदेश देतात म्हणण्यापेक्षा याची यावत या पृथ्वीवरच्या मानव मात्रांना धक्का देणारा अभंग आहे धक्का देणारा म्हणजे परमार्थिकाच्या अंतःकरणामध्ये प्रकाश टाकणारा साधकाच्या डोळ्यामध्ये निरंजन अंजन घालणारा अभंग आहे अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी भगवान श्री फडणवीस रायाच्या मारुतीरायांच्या दादासाहेबांच्या या पवित्र मंदिरामध्ये दरबारामध्ये प्रांगणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी हंगरगेकर नवतरुण नवयुवक आबालवृद्ध देवी सज्जन गुरुजन भजनिक गायक वादक टाळकरी माळकरी मृदंगाचार्य भारत मंडळींच्या
अपार श्रद्धेतून सहकार्य होतं. ही भगवत सेवा आणि संत सेवा या दोन्हीचा मोका साधून ही सप्ताहाची ज्ञानगंगा नामगंगा या भूमीमध्ये प्रवाहित होते. तसं पाहिलं तर ही भूमी अगोदरपासूनच संतांच्या कृपा आशीर्वादाने बहरलेली भूमी आहे. इथलं चैतन्यच वेगळं आहे. येथील सर्व तुम्ही मंडळी, या परिसरातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, दादासाहेबांच्या फडकरीचा संप्रदायाचा भगवा पताका खांद्यावर घेऊन ज्यांनी आयुष्यभर दादासाहेबांची सेवा केली, अशी गुरुजन महाराज मंडळी या भूमीमध्ये अवताराला आलेली, जन्माला आलेली, आम्हा सर्वांचं श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आदरणीय हरिभक्तीपरायण गणपतजी महाराज देसाई, आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानसिंधू मल्लिकार्जुन अप्पा, अजून महाराज मंडळी असतील, विनेकारी बाबा आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण मनोहरजी महाराज, गायक वादक पंचक्रोशीतील मंडळी, तुम्ही सर्व, दत्ताजी महाराज असतील, पांचाळजी महाराज असतील, तुम्ही सर्व गुरुजन, परिचित अपरिचित मंडळी असतील, सुंदर साऊंड सिस्टीम, सर्वांच्या प्रेरणेतून मानवी जीवन सफल व्हावं, यशस्वी व्हावं, विजयी व्हावं, आपल्या जीवनाचा प्रवास संतांच्या दिशेनं व्हावा, हा पवित्र हेतू अंतःकरणामध्ये धारण करून या भूमीमध्ये हा भगवत रस, हा आनंद रस, हा जीवन रस, हा अध्यात्मरस, हा ब्रह्मरस, हा निजानंद, हा अखंडानंद, हा परमानंद या भूमीमध्ये प्रवाहित होतो. आणि याकडे पाहिल्यावर असं वाटतं की आपलं दैव, आपलं कपाळ, आपली वेळ, आपला टाइम चांगला आहे. का तर या देशात जन्मलो, या भूमीमध्ये जन्मलो. जन्माला आल्याच्या नंतर आईच्या गर्भामध्ये जाण्याकरता लाखो जीव तडफडत होते की मला मानव देह मिळावा, मला गर्भ मिळावा माईचा म्हणून. पण त्यापैकी शेकडो आत्म्यापैकी आपला नंबर लागला आणि बाकीचे नालीत गेले. माझं बोलणं कळतंय? आईच्या गर्भामध्ये जाण्याकरता स्पर्धा होती की मला हा देह मिळण्याकरता मला आईचा गर्भ मिळावा, जन्म जन्मांतराची साधना पूर्ण करता येईल. पण काही जर कमी पडले ते गेले वाहत. आणि आपण भाग्यवान, नशीबवान आहोत की आपल्याला या देशाच्या स्त्रीच्या गर्भात आपला जन्म झाला. जगात कुण्याही माईच्या पोटी जन्म झाला ते महत्वाचं नाही, कारण या देशाची स्त्री सरस्वती आहे, लक्ष्मी आहे, रुक्मिणी आहे, पार्वती आहे, अरुंधती आहे. याच देशातल्या स्त्रीनं घराला मंदिर करण्याचा संदेश जगाला दिलेला. अशा पावन भूमीमध्ये आपण जन्माला आलो आणि ईश्वराच्या कोटी कोटी अनंत कृपेमुळं, अकारण कृपेमुळं अजून आपण मेलो नाही, जिवंत आहोत. हा उपकारचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या देशात मिळून, या भूमीमध्ये मिळून, संतांच्या बियामध्ये, परंपरेमध्ये मिळून आपल्याला परमार्थाची आवड निर्माण झाली. ज्ञानोबारायांच्या विचाराचा विचार करावा वाटला, वैचारिक यात्रा आपल्या जीवनामध्ये करावी वाटली, संत सेवा आपल्या जीवनामध्ये करावी वाटली, भगवत सेवा आपल्या जीवनामध्ये करावी वाटली. ही जीवनातलं परमोच्च भाग्य आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं की बाबा मानव देहाला आला, सगळ्यात मोठं भाग्य कोणतं आहे, तर त्याला डोळे झाकून सांगा, मानव देह मिळाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीची सेवा करायला मिळणं म्हणजे ज्ञानोबारायांची सेवा करायला मिळणं, अभंगाची सेवा करायला मिळणं म्हणजे तुकोबारायांची सेवा करायला मिळणं, भागवताची सेवा करायला मिळणं म्हणजे नाथबाबाची सेवा करायला मिळणं, हे जीवनातलं परमोच्च भाग्य आहे. म्हणून दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये परिवर्तित करायचा काळ आहे. नीट आहे का? मी काय म्हणलं? दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये परिवर्तित करण्याचा काळ आहे. आपलं चांगलं आपण करून घेण्याचा काळ आहे. आपण आपल्याला मोठं करण्याचा काळ आहे.
आपणच आपले मित्र होण्याचा काळ आहे, आपणच आपल्या जीवनाचं सार्थक करण्याचा काळ आहे. म्हणून हात जोडून विनंती आहे, तुम्ही तुमचे वैरी होऊ नका, तुम्ही तुमचे शत्रू होऊ नका, तुम्हीच तुमचा गळा दाबू नका, तुम्ही स्वतःला लहान करू नका, तुमची किंमत तुम्ही स्वतःच कमी करू नका. हा मानव देह मिळालाय ना, ज्ञानोबरायांच्या, दादासाहेबांच्या, तुकोबरायांच्या परंपरेत मिळालाय ना, आपण त्याची दैवानं उत्तराधिकारी झालोय ना. बोला किंवा काहीतरी हो किंवा नाही बोला. जसं बापाच्या इस्टेटीचा वारसदार ऑटोमॅटिक मुलगा होतो, तसं संतांची इस्टेट, ज्यामध्ये संतांनी आपला आत्मा घातला, ज्यामध्ये सत्यवादाचं तप घातलं, ज्यामध्ये आपल्या जीवनातले प्रेम घातलं, ज्यामध्ये आपल्या जीवनातलं पुण्य समर्पित केलं, अशा ज्ञानेश्वरी गाथ्याचे आपण वारसदार आहोत. आपल्याला गौरव असला पाहिजे, लेकराला गौरव असावा. मी या मायबापाची औलाद आहे, मायबापाला औलाद असावा, गौरव असावा, हे माझी लेकर आहेत म्हणून. शिष्याला गौरव असावा, मी या गुरुचा आहे म्हणून. गुरुला गौरव असावा, हा माझा शिष्य आहे म्हणून. मास्तरला गौरव राहावा, हा माझा विद्यार्थी आहे म्हणून. विद्यार्थ्याला गौरव राहावा, हा माझा मास्तर आहे म्हणून. नवऱ्याला गौरव राहावा, मी हिचा नवरा आहे म्हणून. बायकोला गौरव राहावा, मी याची बायको आहे म्हणून. तसं याची यावं, या पृथ्वीवर जन्मलेला गौरव राहावं की आम्ही संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलो. गौरव राहावं. ही भूमी आहे, हा देश आहे. इथल्याच लोकांच्या चरित्राचा आधार घेऊन लोक आपलं जीवन पवित्र करतात, चरित्र पवित्र करतात. जगात कुठल्याही देशामध्ये हे नाही. म्हणून चला, चांगली वेळ आहे, जीवनाचं सोनं करून घेण्याची वेळ आहे, रोग मिटवण्याची वेळ आहे, जन्म जन्मांतरीची ही जन्म मृत्यूची जी दुष्ट साखळी आहे ती कट करण्याची वेळ आहे, पारतंत्र्यातून मोकळं होण्याची वेळ आहे, दुःखातून, चिंतेतून, भीतीतून बाजूला निघण्याची वेळ आहे आणि स्वतः आत्मस्वरूपाने ब्रह्मरूपता प्राप्त करून घेण्याची वेळ आहे. चांगली वेळ आहे, चांगली वेळ आहे. तुम्ही ठरवलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देव होऊ शकता. माणसाच्या जीवनामध्ये जर माणसाने ठरवलं, माणसाला संत बी होता येते, साप बी होता येते, माणसाला राक्षस बी होता येते, देव बी होता येते, माणसाला अमृती होता येते, माणसाला विषी होता येते, माणसाला बुद्धूही होता येते, माणसाला बुद्धही होता येते. काय व्हायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. जर तुम्हाला बुद्धच होता येतंय, जर तुम्हाला अमृतच होता येतंय, जर तुम्हाला देवच होता येतंय, जर तुम्हाला संतच होता येतंय, तर विष का म्हणून होता, राक्षस का म्हणून होता, बुद्धू का म्हणून होता, होता ना. एवढा आधार आहे, एवढं पाठबळ आहे. बाबा, तुम्ही जीवनामध्ये कोण आहात हे महत्वाचं नाही, तुमच्या पाठीमागे पाठबळ कुणाचं आहे हे महत्वाचं आहे. तुम्ही जीवनामध्ये कोण आहात हे माहित नाही, पण तुमच्या जीवनाचा बागडोर, तुमच्या जीवनाचा कासरा, तुमच्या जीवनाचा सारथी कोणाला केलं तुम्ही हे महत्वाचं. कोण आहे आपला सारथी? आपल्या जीवनाची बागडोर तुम्ही कुणाच्या हातात दिली? बोला किंवा काहीतरी बोला. मी आहे तुमच्यात, घाबरू नका, एक नंबरला मी आहे. आपल्या जीवनाचा मालक कुणाला केला? कोण आहे मालक? संसार मालक आहे का देव मालक आहे? गाबळ गाबळ बोलू नका, ठळक बोला. तुम्ही काय, कोण मालक आहे स्पष्टपणे बोला ना. आपण आपल्या जीवनाचा मालक कुणाला केलाय? आपण फसलो पागलपणामध्ये, मूर्खपणामध्ये, नालायकपणामध्ये, कलियुगाच्या वावटळीमध्ये भ्रमित झालो आणि देवाला मालक करून घेण्याची वेळ आहे. पण दुर्दैवाने संसाराला मालक केलं का? आपल्या बापाने बी त्यालाच मालक करून घेतला होता, आपल्या आज्याने बी त्यालाच मालक करून घेतला होता. पंजाने, खापर पंजाने पृथ्वीच्या आरंभापासून संसाराचे संस्कार असल्यामुळे त्याला मालक केलोय. त्यानं तुम्हाला संकेत बी दिला नाही, तुम्हाला किती मालक कर पण मी तुझा नाही. सांगला नाही का नाही संसार? बोला की मी बोलल्यावर मात्र हल्ली चालत नाही. काळे असलेले केस पांढरे झाले, संसार सांभाळला नाही का नाही मी तुझा नाही म्हणून. असलेले तोंडातले दात पडायला लागले, संसार मी तुझा नाही म्हणून सांभाळला नाही का नाही. चांगले असलेल्या कानानं ऐकून याचं बंद झालं, संसार सांभाळला नाही का नाही. गुडघे धरले तुमचे, धरले का नाही?
धरलंय ना. आता शाळा भरताना बी घंटी वाजते, सुटताना बी घंटी वाजते. गुडघे धरले म्हणजे शाळा भरायची घंटी आहे का सुटायची आहे? तुम्हाला वाईट वाटतं की मी तर काढतो नाही. धरले ना तुमचे गुडघे धरले म्हणजे गाडी निघाली, सिग्नल कधी पडणार आहे, स्टेशनवर कधी बी येणार आहे. संसार तुम्हाला सांगणार आहे का नाही मी तुझा नाही म्हणून? आपण म्हणलो हे कुणाचं आहे? माझं आहे. घर माझं, शरीर माझं, बायको माझी, शेत माझं. संसार म्हणणार बेट्या तुझा बाबा बी असंच म्हणत होता. मी कोणाचाच नाही, कोणाचाच नाही. संसार शव आहे. शव म्हणजे मुडदा आहे. पण हे नाव चांगलं नसल्यामुळं त्याला वेगळं नाव दिलं. त्याला नाव दिलं माया. काय दिलं? माया. आपल्या जीवनामध्ये आणि संतांच्या जीवनामध्ये एवढाच फरक आहे, एवढाच फरक आहे. त्यांनी संसारात राहिलं पण देवाचे होऊन राहिले, देवाला मालक करून राहिले. आणि आपलं बिघडलं कुठं? आपण संसारात राहिलो, जे संसाराचे होऊन राहिलो, देवाचे होऊन राहिलो नाही आणि स्वतःला मालक समजलो. सूर्य, चंद्र, तारे, हवा, जमीन, उन्हाळा झाला की पावसाळा, पावसाळा झाला की हिवाळा, दिवस झाला की रात्र. कोण करवले? शरीर कोण करवले? पप्पा करवले आपला. कुणाची किमी आहे? माणसाची किमी आहे. अरे बघा त्याच्याकडे कोण करतंय, बघा त्याच्याकडे. संसार सांगतोय, शहाणे माणसं ओळखतात, बाजू काढतात. दशरथ राजा कौशल्याच्या समोर गेला, डोळ्यात पाणी आलं. कौशल्या माईने विचारलं काय झालं मग तुम्हाला, डोळ्यात पाणी का आलं? नाही अरे तुला काय सांग, अरे सांगा ना मी तुमची धर्मपत्नी आहे, सांगा झाले तर काय डोळ्यात पाणी आलं? त्यांनी सांगितलं कौशल्य माझ्या कानावर एक केस पांढरा झालाय आणि तो मला रात्रभर झोपू देत नाही. म्हणजे तो केस मला कानात बोलतोय की तुझं वय संसार करायचं संपलंय, आता तू रामाला गादीवर बसव आणि अरण्यामध्ये भजन करायसाठी जा. एक केस कानावरला पांढरा झालेला, रात्रभर दशरथाला झोपू देत नाही. ही बातमी लंकेत मंदोदरीला कळाली आणि मंदोदरी रावणाजवळ जाऊन म्हणाली अहो बघा ना ते अयोध्येचा राजा सम्राट राजा दशरथ आहे ना, त्याच्या कानावरच एक केस पांढरं झालं तर त्याला रात्रभर झोप येऊ देत नाही म्हणे. मुलाला गादीवर बसवून अरण्यामध्ये भजन करायला जावं, आपल्या जीवनाची सोडवणूक करायला जावं असं त्यांनी ठरवलंय. तुमचं तर अख्खं डोकं पांढरं झालंय पण तुम्ही इंद्रजिताला चाव्या द्यायला तयार नाही. रावण म्हणाला पांढरं वाटलं का, थांब काळं करून डाई करून येतो. का म्हणाल? अरे 18 भार वनस्पती, फळे फुले ओळखती, 22 त्या पोखरणी नदी गंगा त्या वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी संपत्ती, ते सांगून या कासया योग सेविती बाळा. बदाल सापल्या लेकराला सांगते. एवढा सम्राट असणारे सुद्धा हा ना बाजूला 50 वर्ष झालं पोरांनी विचारण्यावर सांगलो का स्वतः तोंड खूप सुलावलं. दादा असं करावं का मग विचारल्यावर सांगलो का माझं घ्या म्हणून सांगलो? विचारलं तरच सांगा. 50च्या नंतर तुम्हाला तोंड घालण्याचा अधिकार नाही, कारण तिथून वानप्रस्थ आश्रम सुरू होतो. विचारलं तर सांगा आणि निघा बाजूला. म्हणून संसारात राहा पण संसाराचे होऊन राहू नका. कमळ हे पाण्यात किंवा चिखलात राहतं पण त्याचा संबंध नाही. राहा ना, संसारात राहिल्यामुळे धोका नाही. संसारात राहणे अपराध नाही पण देवाला विसरून संसारात राहणे हा गुन्हा आहे. पांडुरंगाच्या कोर्टामध्ये तुम्ही गुन्हेगार आहात, 1 नंबरचे गुन्हेगार आहात. संसारात राहा पण मन बुद्धी संसारिक होऊ देऊ नका. संसारात राहा पण देवाची होऊन राहा. रोहिदास महाराजांनी प्रारब्धानं जोडे शिवायचं काम आलं केलं पण देवाची होऊन राहिले, संत झाले. बघा ना सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी शेती केली, संसार केला. एक ज्ञानोबरायला या 4 भावंडांना काढलं तर बाकीचे सगळे संत संसारिक आहेत पण कोणीच जीवनामध्ये असं तक्रार केली.
आपलं संसारात गाणं आहे का रडगाणं आहे? बोलत चला लोक बोलत चला. आपण संसारात शहाणे आहोत का दीड शहाणे आहोत? कोणी तक्रार केलं नाही. सेना महाराज मध्य प्रदेश मध्ये जन्मले, ह्याच्यामध्ये करायचं का मला वाटायला केलं. अरे भागात ते करीत पण तुझे नाव उच्चारित. जेव्हा त्याला ते केलं. चोखोबा राहिलं, ढोल ओढायचं काम आलं पण देवाची होऊन राहिले. जनाबाई दासी होती पण देवाची होऊन राहिली. मीराबाईला विष प्यावं लागलं पण परिणाम झाला नाही, देवाची होऊन राहिली. जे स्वतःला मालक समजले संपून गेले. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, कारखानदार, कीर्तनकार, मठ बांधणारे, शिष्य करणारे, फिनिश संपून गेले सगळे. 750 वर्ष झालं माझ्या ज्ञानोबरायाला. आजही ज्ञानोबरायाचा आणि भगवंताचा प्राकट्य दिन एकच दिवस असल्यामुळे सप्तशतकोत्तर जन्मोत्सव सोहळा आज देशभर चालू आहे. ज्या दिवशी भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले ना, त्याच दिवशी महाविष्णूच्या रूपानं भगवान कृष्ण परमात्माच, माझा पांडुरंगच ज्ञानोबरायाच्या रूपानं प्रगट झाले. म्हणून पत्रिकेवर आता इथून पुढे लिहिताना गोकुळाष्टमी उत्सव व ज्ञानोबरायांचा जन्मोत्सव असा उल्लेख करायचा. कोण ज्ञानोबराय? 750 वर्ष झाले जन्मून. बघा एवढा खटाटोप केला, एवढा प्रयत्न केला, एवढा साहस केला, एवढा हाड उघडून लावलो, एवढं रक्ताचं पाणी केलो, एवढं पोटाला गाठ मारलो, खायला फुरसत मिळालं नाही, झोपायला वेळ मिळाला नाही, तुम्हाला एका कोपऱ्यात टाकलंय का नाही? बोला बाबा, मला माहित आहे तुमचं दुःख. तुम्हाला सन्मानपूर्वक कुणाला बोलावं वाटणार, कुणाला तर तुमच्या जवळ बसून बोलावं वाटलं नाही का? अरे एवढाच नाही, 2 तुकड्याला महाग झालो आपण 2 भाकरीला. काय कमवलंय जीवन? शरम वाटावं आपल्या जीवन. या देशात संतांच्या भूमीमध्ये जन्माला येऊन जन्मभर जीवन जगून हाताला काही लागलं नाही म्हणायला लाज वाटत. असं नका बोलायला माणसाला. इंजेक्शन घ्यायचं म्हटलं तर टोचून तर घ्यावं लागणार. ऐकायला तिखट का लागणार पण कल्याण करणार आहे. गोड बोलून केसान गळा कापणार. जिवंतपणी तुमच्या मृत्यूची वाट बघतात. त्याचं नाव संसार आहे. आणि गेल्याच्या नंतर 750 वर्ष झालं जग ज्यांचा जन्मोत्सव साजरा करतोय ती माझी माऊली. काय जगले, एवढं दमदार जीवन जगत जावं, एवढं पॉवरफुल जीवन जगत जावं. तुकाराम महाराजांची आरती करायची इच्छा नव्हती पण एवढं दमदार जगलं की नाईलाजानं आरती करावं लागलं. राहू द्या, गरिबी राहू द्या, श्रीमंती राहू द्या, चांगले दिवस राहू द्या, वाईट दिवस राहू द्या, सुख राहू द्या, दुःख राहू द्या, येईल जाईल. अंगावर कपडे फाटके करायला पण घरातून बाहेर निघाल्यावर लोकांनी बोट करून म्हणा त्याच्या संसारात गरिबी करायना पण त्याचं वागणं इमानदार आहे, त्याचा व्यवहार चांगला आहे. का मिळवलं? जिवंतपणी मृत्यूची वाट बघतात तो संसार. मनुष्याने ज्ञानोबरायाच्या अगोदरची, ज्ञानोबरायाच्या समकालीन आणि आतापर्यंत या पृथ्वीवर जेवढे संत झाले तेवढे ज्ञानोबरायाचं वर्णन केलेले नाहीत असं एकही संत. सगळे संत. नामदेव महाराज म्हणतात ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. नाथ महाराजांकडे जावा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा
चैतन्याचं कोण? ज्ञानोबा माझा. अरे माझं म्हणण्यासारखं जीवन जगावं. माणसानं जगून मरावं का मरून जगावं? लवकर लवकर बोलत चाल. माणसानं जगून मरावं का मरून जगावं? अरे जगून तर सगळेच बोलल्यात. गाढवं, कुत्रे, डुकरं, मांजरं, पशु, पक्षी. आपण जगूनच मरायलो ना यार. टाइम इज फ्लाइंग. वेळ उडत चालली जीवनातून. दिवसामागून दिवस, रात्री मागून रात्र, तासामागून तास, मिनिटामागून मिनिट, सेकंदामागून सेकंद, श्वासामागून श्वास. बाबा कोणतंही नुकसान झालं तर भरपाई करता येते, पण आयुष्यातल्या श्वासाचं नुकसान भरपाई करता येणार नाही. लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. जीवन अत्यंत मौल्यवान आहे. सेव्ह इट. वाचवा. कोणी म्हणलंय माझं? दिवसातून 10 वेळा बायको म्हणाले आमच्या ह्यांना काही कळत नाही. म्हणाले का नाही? का हुशाराव काही सुद्धा बोलणं गेला. 10 वेळा म्हणाले, 1 वेळा नाही. तरी मी मला नाही कळते म्हणे. हे नाही काय करतो तुला? एवढे जण कुणाचे लग्न होऊन 10 वर्ष झालं, कुणाचं 20 वर्ष झालं, कुणाचं 25 झालं, कुणाचं 30 झालं, कुणाचे 40 वर्ष झालं. कोणी पोटवरी करून सांगा माझ्या बायकोच्या मनातलं मला कळतं. येडी हळद कळते बायकोच्या मनातलं. पण बायकोला तर नवऱ्याच्या मनातलं कळतं. तुला जर बायकोच्या मनातलं कळत नसलं तर अनुरेनुया ठोकडा तुका विश्व ब्रह्मची केले. का करता तुला ज्ञानोबरायचा अधिकार, तुकाराम महाराजांचा अधिकार? फरक लक्षात घ्या. जीवनामध्ये कुठं चुकलो, कोणत्या वळणावर फिरायचं होतो तिथं चुकलो. उगाच एखाद्यावर ऍक्टिंग करून जीवन जगू नका. नकल करू नका. कॉपी करू नका. त्यांचं जगलेला म्हणून मी असं जगलेलं, त्यांचं जगलेलं, त्यांचं घर बांधलं म्हणून मी असलं बांधलं, त्यांचे कपडे घातलं म्हणून असलं करलं. अरे नकल करून, कॉपी करून किती दिवस जगतं? देखादेखीवर जीवन सोडून द्या. लाखो कोट्यावधी माणसं या पृथ्वीवर जन्माला येत आहेत, मरतायत. कुणाचं नामोनिशाण नाही, काही नाही, काही नाही. लोक म्हणतात अजून मेलनी का? असलंही जीवन जगणं. गाव सगळं गोड जेवणाची वाट बघणारे असली बी आहे. आणि एक गेल्याच्या नंतर माझा पांडुरंग रडतोय. देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील आम्ही नाही. हे चिज्ञान संजीवनी जाणत राहिलो त्याची. धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टीने आली ते वाहतील टाळी वैकुंठ भुवनाची. पांडुरंग रडतोय. जया पूजिरे आदरे पांडुरंगे. ज्या तुकाराम महाराजांची पूजा करून पांडुरंग पाया पडतोय, लोटांगण घालतोय. जीवन जगण्याकरता दमदार लागतो. आपल्या बोलण्याहून, आपल्या बसण्याहून, आपल्या उठण्याहून, आपल्या वागण्याहून, आपले व्यवहार करण्याहून आपल्या माईचं दूध घट्ट आहे का पातळ आहे ते कळतं. अरे आपल्या खानदानीवर लोकांनी संशय करू नये. बघा कसलं बोललो. आपल्या वागण्यावरून आपल्या खानदानीवर लोक संशय करू नये. एवढं खालचं वागू नये. कपड्यातला साधू वेगळा आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा हृदय झालाय तो साधू वेगळा. प्रसिद्धीतला संत वेगळा आणि अनुभवातला संत वेगळा. आता बोलणं करा. प्रसिद्धी कुण्या बी कामानं होते. चांगलं काम केलं तरी बी प्रसिद्धी होते, वाईट बी होते. प्रसिद्धीचं काय काय नाही. लोकमान्यतेचा साधू वेगळा आणि संत मान्यतेचा, देव मान्यतेचा साधू वेगळा. लय फरक आहे रे बापू. दोन्ही मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. काढून टाकाय सगळं डोक्यात. संसारानं संपन्न असलेला वेगळा आणि संसार सुखद असलेला वेगळा. माणसानं मला बोला बाबा नको नका. संसार संपन्न असावा का सुखद असावा? काय बोलताव का? जाऊ घरला सांगा. संसार संपन्न असावा का सुखद असावा? उदाहरण सांगतो ना. रावणाचा संसार संपन्न होता. जगद्गुरु तुकोबारायचा संसार सुखद होता. रावणाचा संसार संपन्न होता आणि मारुतीरायाचा संसार सुखद होता. संसार म्हणजे शरीर. कशामुळे झालंय? देखिए पाय विठोबा
विद्वान, पंडित, गायक, भगवान शंकराचा भक्त, एवढी व्यक्ती मोठी त्रेतायुगात होऊन गेली. त्याच्यानंतर द्वापार युग झाला, त्याच्यानंतर कलियुग सुरू होऊन 5,000-5,500 वर्ष झाले, तरी बी रावणाचे पुतळे जाळाला तुम्ही का बघा? हे वैरी आपण लाखो वर्ष झाले रावणाला होऊन, तरी पुतळे जाळाला. व्यक्ती मोठी होती पण कर्म चुकीचं होतं. सोन्याच्या घरात राहणारा रावण आणि रानातला पाला खाणारे मारुतीराय, मारुतीरायाची पूजा होते. रावणाला आज बी लोक जोडे मारतात, त्याला तर मारतातच मारतात, पण रावण दूर असला तर त्याची गाडी उभारलं तर गाडीला जोडे मारतात. गाडीला नाही मिळालं तरी त्याचे बॅनर पोस्टर लावून का होता जोड्याला मारतात. कुणाचं समजलं? कळालं तुम्हाला? रावणाचं का बरं? एवढं राहूनही ज्याची आग शांत झाली नाही, एवढं राहूनही जीवन सुखात संसार करता आला नाही, नापास झाला. नापास मारुतीरायाची पूजा होते. राणीची पाले खरी राहा, ज्ञानोबा बोलतात, या झाडावर त्या झाडावर, या डालीवर त्या डालीवर उडी मारणारे मारुतीराय. रावण बी पुढे आला, मारुतीराय बी पुढे आले. एक सोन्याच्या घरात राहणार आहे आणि एक रानातला पाला खाणार आहे. कुणाच्या पाया पडचाल तुम्ही? मारुतीरायचं काय? ह्याच्याकडे उघडा कपिकुळात जन्मलेला, झाडाचा पाला खाणारा, तो सोन्याच्या घरात राहणारा उगा म्हणलो तुम्ही? अजिबात पाया पडला नसतो, रावणाशी दोस्ती केला नसतो, एखादी सोन्याची वीट फीट दिलं हो नाही केलं असतो आपण. पण या जगात आतापर्यंत निंदा करणाऱ्याचा, टवाळी करणाऱ्याचा, देवाला सोडून जीवन जगणाऱ्याचा कुठंच पुतळा नाही. अंतःकरणाची डायरी काढून त्याच्यामध्ये लिहा, त्याच्यामध्ये लिहा. लाखो कोट्यावधी लोकांचं जीवन ज्ञानबा तुकाराम म्हटल्यामुळे चाललंय. ज्ञानबा तुकाराम भागला गेले, आमचं भागला गेले म्हणजे कल्याण होऊन गेले. तुम्ही दुसरं काही डोक्यात घेऊ नका. एवढी ताकद कशामुळं? जीवनाचा पाठीराखा, जीवनाचा सूत्रधार, जीवनाचा मालक त्याला खेळ. आपण नापास झालो, शेरा मारला. म्हणून जगातले अनेक विद्वान लोक, कोणी शास्त्रज्ञ आहे, कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे. बाबा हे नाव नाही, शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील, इंजिनियर हे नाव नाही, ओळख आहे. तसं संत म्हणजे नाव नाही, ओळख आहे. आता बोलणं कळते? ओळख आहे. सगळ्यांच्या मुलाखती घेत गेले, त्याच्याकडे गेले. बाबा तुमच्याकडे 1,000 कोटीची मालमत्ता आहे, जीवनामध्ये काही कमी, काही उणेपणा, काही दुःख, काही चिंता, काही भीती. त्यानं म्हटलं आबा बाबा बाबा, खडी फोडणाऱ्याचं जीवन लई चांगलं आहे. पडल्या पडल्या नवरा बायको तेवढ्यातच जीवन एक तुकडा खाऊन झोप लागलेले. तुम्हाला कसं झालंय? पडल्या पडल्या डोळा लागला नाही का आडक बदलावला लागून? कसं वाटलं नाही का? कसलीच वाटलं नाही. पडल्या पडल्या डोळा लागला नाही का आडक बदलावला कुठे? बोला की हो, मला माहित आहे ना. तो म्हणाला 1,000 कोटी कमवलेला, मंत्र्याकडे गेले. तुम्ही राज्यमंत्र्यातून कॅबिनेट मंत्री झालात, मुख्यमंत्री झालात, तुमचं कसं आहे? त्याने तर म्हटलं विचारूच नका, हेंडगा पडलाय पोटामध्ये. वकिलाकडे गेले, तो म्हणाला असमाधान आहे, अशांत आहे. इंजिनियर सगळ्याकडे गेले, कोणीच म्हणायला तयार नाही या जगामध्ये की माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनातली अपूर्णता नष्ट केली, गुन्हेपणा केला, कमीपणा केला, दुःखावर विजय मिळवला, मृत्यूवर विजय मिळवला, अज्ञान निघून गेलं, चिंता गेली, भीती गेली, जीवन निर्भय निश्चिंत झालं, कोणीच मिळालं नाही. आता तुम्ही एवढे हो, चला आपलंच बोलूया. आपल्या जीवनामध्ये काही कमी आहे का बाबा? खायला आहे, नेसायला आहे, खर्चायला आहे, गाडी आहे, घोडा आहे, नवरा आहे, बायको आहे, लेकर आहे, नातू पत्तू आहे का नाही?
सगळं आहे. कोणीही एक जण बोटवरी करून सांगा माझ्या जीवनामध्ये मला काहीच कमी नाही, माझ्या जीवनामध्ये मला कसली चिंता नाही, माझ्या जीवनामध्ये मला कसलं दुःख नाही, नुसतं आनंद आहे, नुसतं समाधान आहे, नुसतं सुख आहे, म्हणून कोणी बी बोटवरी करा. मागे मी बघतो. हा, माझ्या जीवनात मला काहीच कमी नाही म्हणून बोटवरी करा. तुम्ही नाही, अख्ख्या जगाला हा प्रश्न विचारला, कोणीच माहिसाला बोटवर करणार नाही. जर कोणी केलाय तर तो माणूस नसेल, संत असेल, हे ध्यानात राहू द्या. कारण संतांची गावी प्रेमाचा सुखा, महाराजांच्या शब्दाकडे ध्यानात राहू द्या. त्यांच्या जीवनामध्ये म्हणतो नाही, त्यांच्या गावामध्ये का नाही, तळमळ नाही, दुःख नाही, चिंता नाही. हा परमार्थाचा विशेष आहे. भजन केल्यावर, गळ्यात माळ घातल्यावर, कीर्तन केल्यावर, कीर्तन ऐकल्यावर, वारी केल्यावर, मठ बांधल्यावर, शिष्य केल्यावर काय मिळतंय? तुकडे खायला मिळतात. काय मिळतंय? लोक हार घालतात. काय मिळतंय? काही मिळतंय म्हणून येऊ नका. आमदारकीचं तिकीट मिळतंय, भजन केल्यामुळं खासदारकीचं तिकीट मिळतंय. अरे ते प्रारब्ध आहे. भजन केल्यामुळे वैकुंठाचं तिकीट मिळतंय. ज्याला वैकुंठाचं तिकीट पाहिजे त्यांनीच या. इथं गर्दी करू नका बाकीच्यानी. खाऊन मोकळे होऊन तोंड काळे करा तुमच्या तिकीट. ज्याला देव पाहिजे त्यांनीच हे करा, बाकीच्यानी इथे येऊ नका. म्हणून त्यांच्या पण आपल्यात हेच फरक आहे. आणि तो लौकिकता मिळवेल म्हणून भजन करणारा संतांनी देव मिळवण्याकरता भजन केलं. कुठे नजर कुठे आपली? दोघांमध्ये हाच फरक आहे. स्त्री असणं आणि आई होणं हा जसा बाईतला फरक आहे, तसं संत होणं आणि सामान्य होऊन जगणं हे माणसातला फरक आहे. दिवस गेले ते बाळातील व्हायची वेळ आली, पोट दुखलाय म्हणून उठबैस करू लागले. शेजारी पाणी आणलं, तिने बघितली काय झालंय का, बराच वेळ झाला बघलेले उठबैस करू लागले. तर पळाले. तिने म्हटले काय करू, पोट दुखला नाही. पोट दुखला तर काय होतंय? खारड्याला पापड खाल्लं की माझं मी दुखतंय का वाटतं? हिचं पोट दुखणं हे पापड खाल्ल्यावरचं आहे आणि हिचं पोट दुखणं हे बाळणपणाचं आहे. ज्ञानोबरायचा, तुकोबरायचा, दादासाहेबाचा परमार्थ हा बाळणपणाचा परमार्थ आहे. काढी लावली जगाला आणि देव मिळवला जीवनामध्ये. आणि आपला परमार्थ म्हणजे खारोड्यात पापड खाल्ले होते. म्हणून तोंडावर कळा नाही. हाय कळा वकवकली एवढी झाल्या तोंड. तुम्हाला म्हणणं गेलं बरं, आम्हाला तुम्हाला कशाला म्हणून कुत्रे
पाहून समाधानीनं टाकलेला तुकडा फोडण्यात पण ह्याला झोप येईल. गाढवापेक्षा आपलं जीवन पशुपेक्षा खालच्या दर्जाचं होऊ नये ही संतांची तळमळ आहे. अरे बघा ना त्यांच्याकडे, तुकाराम महाराज देहूत जन्मल्यामुळे संत झाले नाहीत, नीट आहे का? ज्ञानोबा आळंदीत जन्मल्यामुळे संत झाले नाहीत, नाथबाबा पैठणमध्ये जन्मल्यामुळे संत झाले नाहीत, उलट तुकोबाराय देहूत जन्मल्यामुळे देहू क्षेत्र. काही व्यक्तीच्या नावावरून गावाची ओळख राहते, काही काही गावाच्या नावावर माणसाची ओळख राहते. कळालं का? म्हणून नावं ठेवण्यापेक्षा नावं कमवावं आपण. कमीत कमी एवढं तर करावं. आडवं यायला अक्कल लागत नाही, मोठं व्हायला अक्कल लागते. अजून बोलू का? तुम्हाला मोठं व्हायचं आहे का? मोठ्याच्या संगतीत जाऊन बसा. अजून सांगू, तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना, मूर्खाकडे दुर्लक्ष करा. अजून सांगू, मूर्खाच्या गर्दीत जाण्यापेक्षा एखाद्या शहाण्याच्या जवळ जाऊन बसा, जीवनामध्ये फायदा होईल. एक जर मनाला कीर्तन पटत नाही, बेकुबा लग्न झाल्यापासून तुझं वागणं तुझ्या बायकोला पटणार. तुला कीर्तन का पटत? कीर्तन करायचं आहेस तू, इकडल्या बियातला आहेस तू. एक जर मला लग्न करणं आवडत नाही, अरे करशील पण तुला जीवनाला कोण? सोडून द्या असल्याचं. जे मोठे त्यांच्या जवळ जा, मोठ्याच्या जवळ जा, मोठ्याच्या जवळ जा. सूर्याच्या उगवण्यानं अंधारासहित रात्र निघून जाते, संतांच्या जवळ जाण्यानं जीवनातल्या वासनेची मोहाची रात्र निघून जाते. तुकाराम महाराजांकडे आले फिरत फिरत, सगळ्या जगातले कोणीच म्हटलं नाही की मला चिंता नाही. सगळे कोणी म्हणाला चिंता आहे, कोणी म्हणाला भीती आहे, कोणी म्हणाला सगळं चांगलं आहे. पोरं ऐकणं गेलं, सगळं आहे, पोरं ऐकणं गेलं. आणि का म्हणाय किंवा तुझ्या बापाचं तू किती ऐकलायस? बरं, पोरांनी तुझं ऐकावं असं का वागलायस तू जीवनामध्ये? म्हणून बंद करा लांड्याला बड्या करणं, चोऱ्या करणं, मुंडके मोडणं, गळे दाबणं, गरीबाचे घर पेटवणं. इमानदारीनं मीठ भाकर खायला मिळालं तर करा, पण मरताना डोळ्यासमोर राहून मी कुणाला मी धोका दिला नाही आणि माझ्या संसारात कुणाचा अन्याय नाही, एक रुपया आणले म्हणून देव तुमच्याजवळ मरताना समोर येऊन उभा राहिला. एवढं बी कळालं तर कीर्तन कळालं, बाकीच काय कळतंय आपल्याला? काय ध्यानात राहते? आज सुद्धा ध्यानात ठेवलं, उद्याच कसं करतात? काय ध्यानात राहत नाही तुमच्या? काय तुम्ही ध्यानात बी ठेवून जाऊ नका तुम्ही. म्हणून सगळ्याला विचारलं, कुणाचं उत्तर दुःख आहे, कुणाचं उत्तर चिंता आहे, कुणाला मला कमीच आहे. 80,000 बायका आहेत रावल्या, तुला काही कमी आहे का रे? मारुतीला म्हणाले, बापरे काय संसार आहे तुझा प्रारब्धानं. हा, नवग्रहाच्या पायऱ्या बांधून जोड्याचा पाय घेऊन वरी चाललाय. कसला संसार आहे रे बापू? पोटात घालायला सोनं मिळणं गेले, 7 कोटी घरं सोन्याची तुझे. कसला संसार आहे तुझा? एवढा सगळा संसार आहे ना, हे जर टिकाऊ म्हटलास तर त्याची गॅरंटी मी देतो. रावण जोरात हसू लागला, मूर्खा, मी कमावलेलं, मी बांधलेलं, मी सगळं केलेलं आणि तू गॅरंटी देणारा कोण? हे सगळं माझं आहे. मारुतीला म्हणाले, तुझं नाही, तुझ्या प्रारब्धाचं आहे. प्रारब्धानं मिळेल भोग, पण भरोसा ठेवून, भरोसा देवावर ठेव. नाहीतर डोळ्यासमोर अन्यायाने जर नीतीने वागलास, निघून जाईल डोळ्यासमोर. रावण म्हणाला, सोनं कसं विचारते रे? मारुतीरायानं लंका पेटवली, सोनं वितळून समुद्राला मिळून गेलं. रावण बघत राहिला, काही त्यांनी तसल्या मोठ्याचं तसलं झालंय, आपलं 1.5 एकर कपाशी. आपलं कसं होईल? आपलं कसं होईल? म्हणून सोडा, संतांच्या सावलीला या, संतांचा पदार्थ झाला. ऐका, माईच्या मांडीवर असलेल्या लेकरानं माईचं दूध पिताना काही शंका करावं का? डोळे झाकून प्यावं? बोला बोला बाबा बोला. आईच्या मांडीवर झोपलेलं लेकरू आईचं स्तन तोंडात धरून डोळे झाकून जेवढी भूक आहे तेवढं दूध प्यावं का शंका करावं? डोळे झाकून दूध प्यावं. हा, उघड्यावर ठेवलं, ग्लासात ठेवलं, कशाचं आहे की, कधी ठेवलंय की, मध्ये काही घातलंय का नाही की, संशय आहे. पण आईच्या मांडीवरल्या लेकरांनी संशय करू नये. तसं ज्ञानोबरायासारख्या आईच्या मांडीवर जा, तुकोबरायाच्या जवळ जा, बेहोश होऊन. एक समूह संसार सांभाळून करा, भजन बेहोश होऊन करा. काय म्हणतो मी? संसार जपून करा, शहाणपणानं करा
आणि परमार्थ बेहोश होऊन करा. का? दोन्ही समुद्र आहे. संसारी समुद्र आहे, परमार्थी समुद्र आहे. पण संसार दुःखाचा समुद्र आहे, परमार्थ अमृताचा समुद्र आहे. जर एखाद्या वेळेस या परमार्थाच्या समुद्रामध्ये बुडालो तरी मरणार नाही. का? अमृताचा समुद्र आहे. आणि संसारामध्ये शेंडी सकट बुडाले, शेंडी सकट करिता विचार, तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुरंगवे स्वसामर. अरे हे द्रिया तुझं का मोठमोठे गेले पडे पडे म्हणून सगळ्या कोण फिरत आले. आता हे तुकाराम महाराज परमार्थिक क्षेत्रातले, अध्यात्माच्या क्षेत्रातले सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणणारे जगाची मुलाखत तर आपण घेतला, पण ह्याला बी विचारावं ह्यांच्या जीवनात कसं आहे म्हणून आले आणि विचारले. महाराज शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील, इंजिनियर, मंत्री, कोट्याधीश, गरीब, खडी पडणारा सगळ्याला विचारलं, पण सगळ्याचं उत्तर दुःख आहे, चिंता आहे, भीती आहे, कमी आहे, गुणच आहे, अपूर्णताच आहे हे आलंय. तुम्ही भजन करू लागलो, तुम्ही देवाचं नाव घेऊन लागलो, भजनच करू लागलो. तुमच्या जीवनामध्ये कसं आहे? लोकांनी विचारलं. वाईट याच्याकरता वाटलं की पांडुरंगाची भक्ती करून भजन करून देव आपल्याला काही देत नाही असा संशय लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला. हे दुर्भाग्य आहे, याचं वाईट वाटलं. आणि चांगलं याच्यामुळे वाटलं की कमीत कमी देवाची भक्ती केल्याच्या नंतर परमात्मा पंढरीनाथा चरणाचं स्वरूपाचं दर्शन झाल्याच्या नंतर जीवनामध्ये काय मिळतं हे सांगण्याचा मौका तरी मिळाला, असा आनंद झाला. उलट उत्तर मिळालं की आतापर्यंत फिरत गेलेले होते पण हे उत्तर मिळालं नाही. तुकाराम महाराज म्हणाले, काय म्हणूया, काय कमी आमच्या जीवनामध्ये? बाहेरून बघितलं तर वासा बदललेला नाही, अंगावर कपडे धड नाहीत, ह्यालाच नाही असं नाही, लेकरा बाळाला बी नाही, जिजा माऊलीला बी नाही, एक धड लुगडं एक जोडून नेसायची, जोडलेलं संध्याकाळी धड दिवसा. पण माझ्या नवऱ्याच्या संसारात गरीबी आहे म्हणून म्हणतात. गड्याची अब्रू बाईच्या हातात राहते. गरिबी श्रीमंती राहील, खाईल, नेसायला खायला प्यायला राहील,
पण कधीच म्हटले नाही माझ्या नवऱ्याच्या संसारात गरिबी आहे. खांद्याला खांदा लावून. अन्यथा तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जर जिजामाऊली नसते ना तर साधन काळामध्ये तुकाराम महाराज साधन करताना मेले असते. म्हणून पांडुरंगाच्या दर्शनाकरता 14 दिवस भंडाऱ्यावर उपाशी राहावं लागलं. पण माझ्या जिजामाऊलीला काही न करता काटा काढायच्या निमित्ताने येऊन दर्शन द्यावं लागलं. ही भारतीय स्त्रीची ताकद आहे. ताकद आहे. तुकाराम महाराज म्हणाले माझ्या जीवनामध्ये काय होत खायला मुटके नाही, कुटके नाही, काहीच नाही. एक सांगतो, साधूची संपत्ती सज्जनाला दिसते, बाकीच्याला काय कळतं? बाकीच्याला काय कळतं? त्याला म्हणते सोन्याचं नाही, घराचं नाही, दाराचं नाही. अरे त्यांच्याकडे पैसाच नाही. महाराज म्हणतात आमच्याकडे नाही म्हटलं तुला येड्या. तुझ्याकडे जे आहे त्याची एका दिवशी ताटातूट होणारी आहे, ती विनाशी आहे, ते तुला रडवणार आहे. पण आम्ही जे मिळवलंय का माहिती तुला का मिळालंय? ऐशी या संपत्ती आम्हा संसार. बाहेरून पेंटिंग, बाहेरून बंगला, बाहेरून कपडे, बाहेरून गाडी, बाहेरून बोलणं, खानदानी संसारिकांवर ओळखत जातो. आणि बाहेरल्याला काढिका लागणार, आगी लागो तया सुका किंवा जळत ती येथे उपजविते अंतराळ, जळ माझे कर्म वाया केली. कसं बोलणं कवा होईल बरं आपला? होईल काय? का होत? का होत? महाराज म्हणाले अरे तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. माझी लेवल ही आहे. चांगल्याला कळणार नाही. जर वेदशास्त्र शिकून कोडून पाणी पिळतात त्यावेळेस सत्याला कळणार नाही. बाकीच्याला का कळत? सर्व सुखाला आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत असतो. अहो हे चित्र लोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे सर्व आनंदाची. कुणाचं बोल नाही? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चढपडू. का करते आपल्याला वरून बघितलं तर काय? वरून 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 वरलं उग बघायचं राहते दादा. माशाला टाकलेल्या गळाला लावलेलं पीठ माशानं बघावं का खावं? बहुतेक वारकऱ्याला माहित राहते पण ऐकलेलं तर असेल ना. गळाला लावलेल्या त्या वाकड्या आकड्याला लावलेलं पीठ माशानं दुरून बघावं का खावं? खायला गेलास तुला खावं पोट भराव म्हणून टाकलं नव. अरे तुझ्या घशात अडकाव म्हणून फुटून या घसा मरण पावे. तुला खाण्याकरता लावलंय ती खायला. हरण धरणारे रुसरुसीत गवत ठेवतात. हरणानं दुरून बघावं का खायला जावं? दुरून बघावं.
तसं संसारात राहावं का संसाराचं होऊन राहावं? नका बोलणं माझ्या बाप्पात चाललंय. राहावं व्हा संसाराचे मला काय शेव, पण एक ठेवा, जोडे खावं लागल. फजिती, दुःख, रडणं, पश्चाताप, रुमाल नाहीतर खांद्यावर ठेवा, डोळे पुसायला कोणीच येणार नाही. तयार राहा, तयार राहा. तुकाराम महाराज म्हणाले, माझ्या जीवनामध्ये जन्म जन्मांतरापासून असलेला गुन्हेपणा, कशाचा गुन्हेपणा? आनंदाचा निघून गेला, सुखाचा, समाधानीचा, शांतीचा. आता हे सोहळे झाले विषम धुवने सांगे सुखे मी निजरोगा. आता निश्चिंतीने, आता भय नाही, नदी खिजायचे केले. या विठ्ठले दुःखासी कृपेची आसनी अधिष्ठानी बैसले. हे मिळतंय भजन केल्यावर. कोणतं? आत्ता सांगून आणलं. आणि तुकाराम महाराज म्हणाले, काय उणे लोक तोंडात पोट वाटते. आतापर्यंत कोणी उत्तर असलं तुम्ही पण या ना. तुकोबाराय म्हणाले, आमच्या जीवनामध्ये परमात्मा पंढरीनाथाच्या चरणाच्या जवळ आमच्या जीवनात जीवन गेलं. कशामुळे गेलं? भक्तीमुळं. भक्तीमुळे जाता येते, सोपं आहे, एवढंच करता येण्याजोग आहे. बाकीचे उगा अंगाला घड्या घाली ते घाली बसू नका. काय नाही, योग नाही, कर्म नाही, ज्ञान नाही. त्या त्या काळामध्ये होतं, आता एक्सपायर झालं. ते औषध एक्सपायर झालं, ते संपलं. तसं कलियुगामध्ये आता दुसरं साधन राहिलेलं नाही. एक भक्तीच माणसाला शक्तिवान बनवू शकते. भक्तिवान व्यक्तीच या जगामध्ये ताकदवान आहे. ते करा. तुकाराम महाराज म्हणाले, मी केलो आणि काय मिळालं? परमात्मा पंढरीनाथाचे चरण मिळाले. ज्या जगामध्ये सगळ्यात दुर्लभ आहेत ते मला मिळाले. चरण म्हणजे स्वरूप, चरण म्हणजे ज्ञान. का नाही त्याच्या चरणाजवळ? त्याचे चरण घेऊ का? काय आपला नवरा जर आपल्या ताब्यात असला, सासूचं सासऱ्याचं काय आहे? नाही म्हणजे उद्यापासून त्यांची बंडाळ करा असं म्हणणं. आपला मालकच आपल्या ताब्यात आहे. तसं जगाचा मालक जर ताब्यात आला, देव सखा जरी, मला काय कमी पडणार? कमी काबर पडणार आहे आपल्याला? कमी काबर पडणार आहे? हेंडगा वाढतच चाललाय. अग्नीमध्ये तूप टाका, लाकडं टाका, वाढत इंधने निमाला अग्नी कोठे. ज्याच्यामध्ये हाव वाढत चालली आहे, चिंता वाढत चालली आहे, कमीपणा वाढत चालली आहे, त्याचं नाव संसार. आणि ज्याच्या जवळ चालल्यावर कमीपणा, दुःख, चिंता नष्ट होत चालले, त्याचं नाव परमार्थ. तुम्ही का करणार ते तुमचं तुम्ही बघा. म्हणून महाराज म्हणाले, काय उणे आम्हा विठोबाचे पायी आणि नाही ऐसे काही येते. बाबा आता तुम्हाला विचारतो, तुम्हाला सगळं मिळावं वाटलं नाही का? सगळंच मिळावं वाटलं नाही? पाया पडतो हो, बोला. तुम्हाला सगळं मिळावं वाटलं नाही का? सगळंच मिळावं वाटलं नाही? सगळंच मिळावं वाटलं नाही ना. संसारात एक मिळालं म्हणजे सगळं मिळालं असं होतं का? होईना. पण परमार्थात एकदा देव मिळाला की जगातलं सगळंच मिळालं. मीराबाईला विचारलं, तुला काय मिळालं? हे बघ, नवरा, नणंद, दीर, सासू, सासरा, महाराणी होऊन राशील ह्यांच्या बरोबर राहायचं. काय कृष्ण कृष्ण म्हणालीस आणि ह्यांना सोडून तिकडे गेलीस, इंटरनेट पेवावं लागेल. आता जर येऊन आपल्याला कोणी असं म्हटलं, का करसाल? सासू सासरा नवरा नणंद बरं राचाल का? नाहीतर नाही, मी देवाचं नाव सोडणार नाही, दे मला इंटरनेट म्हणून पेचाल. माझ्या वागा हो, कोण पिणार आहे? विश्वास पाहिजे, विश्वास. अस्तेची या महापुरी निघता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिल्या तिने विपायला निघाली. एक मीराबाई जन्मली भगवंताच्या 5000 वर्षाच्या नंतर आणि म्हणाली, कोई देखे किस्मत वाला मेरा साहेब बासुरी वाला. कोई देखे किस्मत वाला मेरा साहेब बासुरी वाला. मेरा साहेब बासुरी वाला. मेरा साहेब बासुरी वाला.
मीराबाई म्हणाली घरातले रुसले तर कमीत कमी देवाकडे जायला गुंजाच आहे. देव रुसला तर कुणाकडे जाऊ, कुणाकडे जाणार आहोत, कुणाकडे जाणार आहोत. म्हणून घरचे रुसले तर रुसले, भजनाला येत जावा. नातूच युवतींनी त्यानं जोडलं सोयरे चाले, सोयऱ्याला मी घेऊन येत होत असता तुला का महारोग होत होता. कीर्तनाला चला म्हणून ही आपली जात अशी. म्हणून नाही ऐसे काही. ठीक आहे महाराज, 11 वाजले. तुमच्या जीवनात काहीच कमी नाही, कशाचीच कमी नाही, काही बी नाही. आणखी शर्टाला किस्सा बी नाही, बँकेत अकाउंट बी नाही, काही बी कमी नाही. म्हणतात तोंडावर तर नुसता आनंद आहे, समाधान आहे, सुख आहे. हे तुम्हाला मिळालं कशानं आम्हाला बी सांगता का? तुकाराम महाराजांनी म्हणाले तुम्ही काय केलं ह्याच्यासाठी? कुठल्या युनिव्हर्सिटी मध्ये गेलो का? कुठलं काही केलो? तुकाराम महाराज म्हणाले काय केलं नाही, एकच केलो. काय केलो? काय ऊने आम्हा विठोबाचे पायी नाही ऐसे काही येते. तेही भोवताली ठाई वाटुमान बराडी करून वेळोवेळ दारोदारी. वेळ संपला आपला. आता पुढले 3 चरण पुढल्या वर्षी. उन्हेपणा आपल्यातला उन्हेपणा गेला नाही, त्यांच्या जीवनातला गेला, ह्याच्यातच आपण गुंगलो. उन्हेपणा नष्ट व्हावा महत्वाचा विषय तेवढा होता तो अभंगामध्ये. आणि हे माझ्या जीवनामध्ये एक परमात्मा पंढरीनाथाच्या चरणाजवळ मला सगळं मिळालं. मग मला दुसरीकडे जायची काय गरज आहे? विषयाच्या रानामध्ये, संसाराच्या दारामध्ये हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे अस्वप्नीचा आभास भद्र जाते. विषय मोठी भुलले जीव आता याची कोण करी घेऊ.
नको ते नारायणी भाव पावले ठाव विषयी सुख आहे हे बोलण्याची सारी केलं आहे का विद्युत पूर्ण आहे जगामध्ये नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विषय सुखबाई बापुढे आता गरज नाही सगळं तुम्हाला तिथे मिळाल्यावर बाहेर हिंडायची काय गरज नाही हा पहिले या पोटाकारणे गा पोट कसं माहिती आहे बघा अगोदर पण याची प्राप्ती झाल्याच्या नंतर जीवनामध्ये आता काही नाही तो झाला तो मला मिळाला नाही तोच मी झालो का झालो तोच मी झालो म्हणजे देव झालो देव आणि आनंद हे पर्यायी शब्द आहेत जसं पाणी जल नीर जीवन हे पर्यायी शब्द आहेत तसं देव आणि आनंद हे पर्यायी शब्द आहेत आनंद अद्वय नित्य निरामय आणि अशी आनंद रूपता माझ्या जीवनामध्ये मला सिद्ध झाली आणि एकदा मिळालं अरे आत्मसुख मला मिळालं आत्मसुखासारखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषय खाली केलेला ऐका जो अमृताती दिठी ठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुख अनुभवी न भोगी रिद्धी फार मोठा विषय आहे महाराज म्हणायचे त्याचे सुख तुमा कळली आवरी मग दारोदारी न फिरा मग दारोदारी न फिरा त्याचे सुख कळली यावर हे आपली हालत कुत्र्यावनी का बरं झाले इकडे थोडं जा इकडे थोडं जा इकडे तिकडे जा इकडे थोडं जा इकडे थोडं जा का बरं त्याचं सुख कळलं नाही आपल्याला म्हणून फिरावं लागलं रे काय हाताला लागत नाही गाढवाने शेत खाल्लं पापना पुण्य एक जन्म नाही हजारो जन्म जरी गेलं भगवत सुच्चारणाशिवाय आपल्या जीवनातली उणीव जात नाही अंतःकरणाची डायरी काढून त्याच्यामध्ये लिहून अंडरलाईन करा म्हणून ते हे भोवताले ठाई वाटू मन आणि बराडी करून दारोदारी आओ महाराज एवढी ताकद तुमच्यात कशात आली महाराज म्हणाले कोण बळी माझ्या विठोबा वेगळा आणि कागळा सांगा तुझा जयापासून सकळ महिमन तू एक पंढरीचा राणा किंवा म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले किंवा किंवा तुझ्या सत्तेशी वेदाशी बोलणे जगाचा मालक आहे कोण आहे बलवान आहे ताकदवान आहे त्याच्यापेक्षा कोणी नाही आणि बळीयाचे अंकित आम्ही झालो सांगा सांगा कोणी ताकदवान आहे का त्याच्यापेक्षा बर ठीक आहे महाराज तुम्हाला एवढं मिळालं पण रिद्धी सिद्धी ए हेंद्रिया रिद्धी सिद्धी जा हे सोड हे तर किती सिद्धी होते तुकोबरायला तुमच्या मनातलं कळतो तो तुकाराम महाराज आता किती सिद्धी आणि किती रिद्ध्या कशाने मिळाल्या केवळ नामचिंतनामुळं भक्तीमुळं जीवन मुक्ती तुझ्या जीवनामध्ये मिळते तुका म्हणे मोक्ष विठोबाचे
भोवताली ठाई वाटुमाल देहे भोवताली ठाई असा बलवान परमात्मा पंढरीनाथ त्याच्या जवळ गेल्यामुळं आमच्या जीवनातली, माझ्या जीवनातली, म्हणजे जे कोणी भक्ती केले त्यांच्या जीवनातली उणीवता, कमीता, अपूर्णता, दुःख, चिंता निघून गेली आणि त्याच्यामुळे मला इकडे तिकडे जाण्याची गरज पडलं नाही. मला सगळं एका जागी मिळालं. रिद्धी सोडून दे, सिद्धी सोडून दे, विदेह मुक्तीचा तर विचार सोडून दे, पण जिवंतपणेच या इह लोकात राहून परलोकातला आनंद मला भक्तीमुळे मिळाला. ऐका, या मृत्यू लोकामध्ये राहून वैकुंठ लोकाचा मला अनुभव मिळाला. येड्या, तुला हे जर सगळं पाहिजे असलं तर पंढरी या क्षेत्रामध्ये भीमा तिरी एक वसविले नगर, तिथं मालक कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. त्याचं गाव आहे पंढरी क्षेत्रामध्ये. फुकट आहे, फुकट मोक्ष, फुकट. विमा नाही, विमा नाही. मोक्ष, मोक्ष ज्याच्यासाठी हजारो वर्ष तपश्चर्या करतात पण मिळत नाही. काही काहीला मिळतात पण मेल्यावर. पण वारकरी संप्रदायाचं हे वैशिष्ट्य आहे. नामनिष्ठ अधिकाऱ्याचं हे वैशिष्ट्य आहे. जगद्गुरु तुकोबारायाचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी नाम साधना करून जीवन मुक्ती जीवनामध्ये मिळवली. आणि महाराज इतरांना म्हणाले, तोंडाला घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवीन. म्हणून फुकट आहे, फुकट लुटा. का करावं लागतंय? काहीच करणे लागतंय. संतांचं किंवा देवाचं नाव घ्यावं लागतंय. ज्ञानेश्वर